की ही जी अमेरिका जी आहे ना ती लय बाराची आहे. गोरे मग ते ब्रिटिशर्स असतील किंवा अमेरिकन हे पक्के बाराचेच असतात, कारण त्यांनी मुसद्देगिरीनं जगाला खुफिया बनवलेलं आहे. आजवर मुठभर असणाऱ्या ब्रिटिशांनी तर अख्ख्या जगावर राज केलेलं एकेकाळी. आज आखातातल्या बहुतांश पुढारलेल्या देशांकडे म्हणजे दुबई, शारजा, अबुधाबी या UAE मधल्या देशांकडे स्वतःच्या संरक्षणार्थ सुसज्ज असं सैन्यदल कितपत आहे याचा कोणी विचार कधी केला का? मग ते कसे सुरक्षित असतात? अमेरिकेसोबत यांचे तेलाच्या बदल्यात काही करार मदार झालेले आहेत. त्यानुसार प्रत्येक देशात अमेरिकन सैन्याचा बेस आहे, एअर बेस आहे, मिलिटरी बेस आहे. आपल्याकडे ग्रामीण भागात बोलीभाषेतलं एक वाक्य नेहमीच्या संवादात सहज आणि सतत वापरलं जातं. आता ते वाक्य अश्लील आहे का? त्यातल्या संख्यावाचक शब्दामुळे तो अश्लील होतो का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खूप लोकांनी शोधली असतील, पण अद्याप मिळालेली नाही आहेत आणि तरीही हे वाक्य राजरोसपणे उच्चारलं जातं. आणि आज मला ते वाक्य खास करून आठवतंय, ते अमेरिकेच्या संदर्भात. तर वाक्य काय आहे? तर पक्का 12चा आहे तो. तर 12 या संख्येबद्दल अद्याप क्लिअरन्स मिळालेला नाहीये. पण 12चा असणं म्हणजे पक्का हरामखोर असणं, पक्का बनेल असणं, हे तर आपण मानून चालूच शकतो. परवापासून अमेरिकेनं आणि इस्रायलनं इराणवर हवाई मार्गे अण्वस्त्र हल्ले सुरू केलेले आहेत. त्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने इस्रायलसह आपल्या शेजारी राष्ट्रांमधल्या म्हणजे कुवेत, अबुधाबी, कतार, दोहा, दुबई इथल्या अमेरिकन सैन्य दलाच्या बेसवर हल्ले चढवलेले आहेत. हे हल्ले इराणची खासियत असलेल्या ड्रोन्सद्वारे चढवले गेलेले आहेत. ड्रोनने वाहून नेली जाणारी मिसाईल्स किंवा जी काही स्फोटकं असतात, ही फारशी ताकदीची नसतात. त्यामुळे या बेसवरचे हल्ले किंवा दुबईच्या पाम जुमेरा, बुर्ज अल अरब, कतार, अबुधाबीत जे ड्रोन्स पडलेत, त्यांनी जीवितहानी कितपत झाली माहीत नाही. किंबहुना झालीच नाही असा दावा आहे तिकडे. पण स्ट्रक्चरल नुकसान ज्याला आपण म्हणतो, जे नुकसान झालंय, ते बरचसं झालंय. यात आपल्याकडचा मीडिया जो आहे, तो कसा आपल्या TRPची पोळी भाजून घेतोय ते दिसतंय आपल्याला. काही नॅशनल चॅनल्स आहेत, आज तक, NDTV सारखे, ज्या चॅनल्सवर 24 तास या युद्धजन्य परिस्थितीचं कव्हरेज सुरू आहे. तर सतत वाजवलं जाणारं सायरनसारखं म्युझिक, तो भोंगा एवढा भीतीदायक आहे, की युद्ध तिकडं आखातात सुरू आहे, पण असं वाटतं की एखादा ड्रोन आपल्या बिल्डिंगवर पडतोय की काय आता. असो, हे सगळं जे काही चाललंय ना, ते मैताच्या टाळूवरचं लोणीही आपल्या पावाला लावून खाणारे लोक आहेत. त्यांच्या नीतिमत्तेबद्दल काय बोलायचं? झालंय काय तर या बातम्यांमुळे आखातातल्या बहुतांश भागात राहणाऱ्या लाखो भारतीयांच्या नातेवाईकांच्या उरात धडकी भरायला लागली. पण मी काल कतारमध्ये माझ्या भावाशी बोललो. अबुधाबीतल्या माझ्या मित्राशी शशी पुजारीशी बोललो. दुबईत माझा पार्टनर आहे मोहित नाईक, त्याच्याशी बोललो. त्यानंतर माझ्या सतत संपर्कात आहे. हे सगळे सुरक्षित आहेत. तसेच असंख्य भारतीय, लाखो भारतीय देखील सुरक्षित आहेत. कुणाला काही झालेलं नाही. इराणचं UAEशी तसं काही वैर नाहीये. पण तिथल्या US आर्मीच्या बेसवर त्यांनी हल्ले केलेले आहेत. अमेरिकेनं इराणवर हल्ला करून त्यांचा धार्मिक गुरु, त्यांचा राष्ट्रप्रमुख आयातुल्ला अली खामेनी याला, आता याला खामेनी का म्हणतात मला कळत नाही. म्हणजे काहीतरी स्पेलिंगमध्ये गडबड आहे. त्या आधीचा खोमेनी होता. याला खामेनी म्हणतात. त्याला ठार मारलंय आणि त्याचा बदला घ्यायला उठलेला इराण आता थेट त्यांच्यापासून 11-12 हजार किलोमीटर दूर असलेल्या अमेरिकेवर उलटा बॉम्ब काय टाकू शकत नाही. एवढ्या दूरवरच्या मारक क्षमतेचं क्षेपणास्त्र त्यांच्याकडे, इराणकडे नाहीये. म्हणून इराण अमेरिकेच्या आखाती राष्ट्रांमधल्या लष्करी ठाण्यांवर हमले करत सुटलाय. म्हणजे ईंट का जवाब पत्थर से. हा जो काही विषय आहे, तो खरं तर परराष्ट्र धोरण विषयक अभ्यास असणाऱ्या लोकांचा आहे. पण मला जेवढं कळतं त्यावरून मी एकच गोष्ट इथं मांडू इच्छितो, की ही जी अमेरिका जी आहे ना, ती लय बाराची आहे. गोरे मग ते ब्रिटिशर्स असतील किंवा अमेरिकन, हे पक्के बाराचेच असतात, कारण त्यांनी मुत्सद्देगिरीनं जगाला खुफिया बनवलेलं आहे आजवर. मुठभर असणाऱ्या ब्रिटिशांनी तर अख्ख्या जगावर राज केलेलं आहे एकेकाळी. आज आखातातल्या बहुतांश पुढारलेल्या देशांकडे म्हणजे दुबई, शारजा, अबुधाबी या UAE मधल्या देशांकडे स्वतःच्या संरक्षणार्थ सुसज्ज असं सैन्यदल कितपत आहे याचा कोणी विचार कधी केला का? मग ते कसे सुरक्षित असतात? अमेरिकेसोबत यांचे तेलाच्या बदल्यात काही करार मदार झालेले आहेत. त्यानुसार प्रत्येक देशात अमेरिकन सैन्याचा बेस आहे, एअर बेस आहे, मिलिटरी बेस आहे. कंबोडिया सोबतच्या करारानुसार तिथे नाम पेन नावाचं एक US मिलिटरी बेस आहे. सिंगापूरमध्ये एक USचं मिलिटरी बेस आहे. ऑस्ट्रेलियाच्या उत्तर-पश्चिम समुद्रकिनारी कॉर्नरला टोकावर तुम्ही जर बघाल तर तिथेही एक मिलिटरी बेस आहे USचा. कशासाठी?
हे राष्ट्र स्वतंत्र आहेत, सार्वभौम आहेत. मग तिथे अमेरिकेचे लष्करी तळ कसे? तर स्वतःला जागतिक महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेचा धाक जगावर असावा. जिथं-जिथं, ज्या-ज्या कॉन्टिनेंटमध्ये, ज्या-ज्या उपखंडामध्ये, खंडांमध्ये अमेरिकन वर्चस्वाला विरोध होईल, तिथल्या राष्ट्रांवर वचक असावा म्हणून लष्करी कारवाई करताना जवळचं मिलिटरी बेस जे असतं ना, ते कामाला येतं म्हणून हे मिलिटरी बेस बनवले गेलेले आहेत. चायनावर नजर ठेवण्यासाठी अमेरिकेला बंगालच्या खाडीतलं बांगलादेशच्या मालकीचं एक बेट हवं होतं. त्याचं नाव आठवत नाही मला आता. आणि जे देण्यास नकार दिला म्हणून पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात एक प्रायोजित आंदोलन उभं करून त्यांना सत्तेवरून पायउतार कोणी केलं? हे जेनजी बेनजी वगैरे सब झूट आहे मित्रांनो. या सगळ्या कालाकांडीमागे अमेरिका आहे. मग ती जॉर्ज सोरोसच्या रूपात असेल, डीप स्टेटचं जाळं असेल, करता धरता अमेरिकाचं आहे हे लक्षात घ्या. जगभरात इस्लामी दहशतवादाची जी प्रतिकात्मक भूतं उभी राहिली होती ना आजवर, म्हणजे तालिबान असेल, ओसामा बिन लादेन असेल, लांब कशाला जाता हा आयातुल्ला खोमेनी, प्रगत पुरोगामी इराणमधल्या राजवटीला उलथवून तिथं इस्लामिक रिव्हॉल्युशन झालं आणि त्या क्रांतीचा उद्गाता आयातुल्ला खोमेनी, जो युरोपात बसून ही चळवळ चालवत होता, त्याला बळ कोणी दिलं? अमेरिकेन. शाह मोहम्मद रजा पहलवी यांची जी राजवट होती इराणमध्ये, ती संपुष्टात आणून इराणला इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण बनवलं कोणी? अमेरिकेनं. आखातातल्या तेलावर डोळा असणाऱ्या अमेरिकेनं तिथल्या राजवटी, तिथले सुप्रीमो हे आपल्या कंट्रोलमध्ये असणारे, आपले अंकित असणारे, याच पद्धतीचे हवेत हे कटाक्षानं पाळलं. त्यासाठी त्यांनी मुबलक पैसा फेकला, प्रसंगी लष्करी ताकद वापरली. सद्दाम हुसेनला इराकमध्ये घुसून कुणी मारला आणि का मारला? तर इराककडे अण्वस्त्र आहेत म्हणून, अमेरिकेकडे नाही आहेत. म्हणजे आमच्याकडे असली तर चालतील, तुमच्याकडे नसावीत. भारतावरही ते एका अणुचाचणीनंतर किती बंधनं आणली होती. आज इराणवरही त्याच कारणांनी हल्ला झालाय. या आखातातलं कोपऱ्यावरचं राष्ट्र म्हणजे इस्रायल. इस्रायलला अमेरिका का गोंजारत असतं? का US गव्हर्नमेंट इस्रायलचा कैवार घेत असतं? तर हे राष्ट्र म्हणजे अमेरिकेला आखातात घुसण्याचं प्रवेशद्वार आहे. इथल्या लष्करी ठाण्यांवरून अमेरिका सगळ्या आखातावर वचक ठेवून असतं. छोटंसं चिमुकलं इस्रायल हे कुणाच्या जोरावर आणि कशाच्या जोरावर सगळ्या इस्लामिक फॅटर्निटीला भिडत असतं, डोळे दाखवत असतं? नक्कीच त्यांच्याकडे लष्करी सामर्थ्य तगडं आहे, आधुनिक तंत्रज्ञान आहे, रडार, ड्रोन, वायरलेस अटॅकिंग सिस्टीम्स आहेत, हॅकर्स, जॅमर्स. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथले कट्टर राष्ट्रभक्त नागरिक, हे मोठं लष्कर आहे त्यांच्याकडं. पण त्यांच्या मागे अमेरिका आहे हे लक्षात घ्या. कारण अमेरिकेला इस्रायलच्या माध्यमातूनच या इस्लामी शक्तींना काटछळ द्यायचा असतो. थोडक्यात काय तर सारे फसाद की जड ही अमेरिकाच आहे. रोनाल्ड रेगनपासून जॉर्ज बुश, म्हणजे ते सिनियर ज्युनियर दोघे, बराक ओबामा आणि आताचा ट्रम्प, हे सगळेच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आखाती देशांना तेलासाठी, त्या तेलातून येणाऱ्या संपन्नतेसाठी आपल्या कंट्रोलमध्ये ठेवू पाहत आले. आशियात भारताला डोळे दाखवण्यासाठी यांनी पाकिस्तानला पोसत ठेवलंय. चायनाचा उत्कर्ष डोळ्यात खोपू लागला यांच्या, मग त्यांनी भारताला चायनाशी भिडवलं. आता भारतावर टेरिफ लादून भारताची मुस्कटदाबी करून टाकली आहे पार. पण एक लक्षात घ्या, यांनी पोसलेले भस्मासूर एक ना एक दिवस यांच्यावरच उलटलेले आहेत. मग तो तालिबान असो, ओसामा बिन लादेन असो, सद्दाम हुसेन असो की आयातुल्ला खोमेनी. अगदी पाकिस्तानमधले लष्करशाह देखील अमेरिकेची डांग मारत असतात. दुखतं, पण सांगायचं कोणाला? कारण हा हव्यास जो सुरू आहे ना, तो जगावर अधिराज्य गाजवण्यासाठीचा अट्टहास आहे. हे युद्ध महासत्ता बनण्यासाठी सुरू आहे. बघा, अट्टहास एक दिवस अमेरिकेला रसातळाला घेऊन जाणार आहे. जगभरातली युद्ध संपवण्याचा, थांबवण्याचा दावा करणारा माथेफिरू अय्याश नेता, एप्स्टीन फाईलमधला सगळ्यात मोठा जो कलाकार जो आहे ना, ज्याची व्यक्तिरेखा सगळ्यात लांबीची आहे त्या चित्रपटात, तो म्हणजे हा डोनाल्ड ट्रम्प. असंच म्हणतात ना त्याला, डोनाल्ड. आता काय त्याचं नाव आणि काय त्याचं एकंदर वर्तन, अशा या माथेफिरू माणसामुळे जो शांततेच्या नोबेल पारितोषिकासाठी धडपडत होता, तोच हा डोनाल्ड ट्रम्प इराणवर मिसाईल डागून खोमेनीला ठार करतो. हा जो विरोधाभास आहे ना, तोच अमेरिकेला संपवणार आहे एक दिवस. जगात तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं टाकलं असं म्हणतात लोक. आधी अमेरिकेनं कळ काढली, मग इराणने प्रत्युत्तरादाखल जे काही केलं, त्यात आता शेजारी आखाती राष्ट्र सोडली तर ब्रिटन आणि फ्रान्सच्या एअरबेसवर देखील ड्रोन हल्ले केलेत इराणने. मग काय झालं? आता अमेरिकेच्या जोडीला ब्रिटन आणि फ्रान्स देखील येणार. इस्रायल तर होतच होतं. एवढी राष्ट्र आता युद्धासाठी एकमेकांना भिडणार, उतरणार, म्हणजे हे तिसरं महायुद्धच नाही तर काय? मित्र, आज आपण या युद्धभूमीपासून कित्येक हजार किलोमीटर कोसो दूर आहोत, पण आपले लाखो भारतीय भाईबंद तिकडे आखातात अडकलेले आहेत. हे युद्ध भडकलं तर अप्रत्यक्षपणे भारताला त्याचा
फटका बसणारच आहे. आज सेन्सेक्स हजारांनी खाली उतरला म्हणजे तो बाजार उघडला तोच मुळी हजाराने कमी. निफ्टी बोंबलली होती. म्हणजे शेअर बाजार थोडक्यात आपटला. कच्चं तेल, क्रूड ऑइल आखातात अडकलं तर पेट्रोल, डिझेल महाग होणार आणि मग नंतर पुढची महागाई तुम्हाला माहिती आहे. आपण आजच्या घडीला जात्यात नाही तर सुपात निश्चितच आहोत. पण ते आपण उघड्या डोळ्यांनी बघायला हवं. तुम्हाला काय वाटतं? आपलं यावरचं मत मला जरूर कळवा. यापेक्षा वेगळा एखादा पैलू कदाचित तुमच्याकडूनही मिळू शकतो मला. तेव्हा कमेंट जरूर करा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनेल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.